उपस्थित उपासक आणि उपासिका, महाराष्ट्रामधून बघणारे उपासक उपासिका त्यांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करून आज क्रांती आणि प्रतिक्रांती ह्या ग्रंथाच्या आवाज येतोय ना माझा? ऐकायला येतोय? काय झालं? लाईट तर आहे पण नाही. ठीक आहे, असू दे. माझा आवाज येतो ना तुमच्यापर्यंत? याच्यात तर जाईल, याच्यात काही प्रॉब्लेम नाही. क्रांती आणि प्रतिक्रांती हा वर्षावासामधला ग्रंथ आपण वाचतोय. 2 प्रकरणं झाली. ग्रंथ समजण्याकरता परत मी आठवण करून देतो की ग्रंथ हा पोथीसारखा ऐकायचा नाही, कारण पोथी ऐकण्यात आणि ग्रंथ ऐकण्यात फरक आहे. पोथी ऐकायची आणि बाहेर जाऊन विसरायची, आणि लक्षात ठेवायचीच झाली तर ती पिक्चर सारखी असते नाही का? आपण 3 तासाचा पिक्चर 15 मिनिटात सांगतो की नाही? कोणी जर विचारलं की कसा होता पिक्चर, तर 15 मिनिटात स्टोरी सांगून मोकळे होतो. पिक्चर 3 तासाचा असतो. पोथीचं तसंच आहे. पोथी ऐकली, बाहेर गेला, काय झालं तर मग काय नाही, पांडवाचं यांचं युद्ध झालं, द्रौपदी पळवून नेली, तिचं वस्त्रहरण झालं, एवढं सांगितलं की काम भागतं. ग्रंथाचं तसं नाही. ग्रंथ हे काटेकोरपणे ऐकायचे असतात, कारण ही शास्त्रीय चिकित्सा आहे. ही कुठली तरी मारलेली गप आहे का? नाही, कारण ही केलेली शास्त्रीय चिकित्सा आहे. आणि मग त्याची एक कला आहे, ग्रंथ समजण्याची कला आहे. आपण जर तशीच ऐकली तर मग मात्र ते समजणार नाही. आणि म्हणून मी प्रथम सांगितलं की बाबासाहेबांनी तर पहिलं प्रकरण काय घेतलेलं आहे की त्या ब्राह्मणाच्या वाङ्मयाचा कालावधी घेतला. त्यांनी कालावधी कशा करता घेतला आणि तो प्रूव्ह केला की रामायण बुद्धपूर्व काळात घडलेलं नाहीये, मनुस्मृती बुद्धपूर्व काळात घडलेली नाहीये, तुमचे गीता ही महाभारत हे 5ही ग्रंथ बुद्धपूर्व काळात घडलेले नाहीत. बाबासाहेबांनी पहिला हाच चॅप्टर का घेतला? कारण आपल्या डोक्यात पुढे जे लिहिणार आहेत ते लक्षात राहिलं पाहिजे की बाबासाहेब जे बी पुढे काही लिहितात ते बुद्ध काळानंतरचं आहे, बुद्ध काळाच्या अगोदरचं नाहीये. नाही तर मग कधी कधी होतं ना अडचण तशीच. मागे मला 1-2 फोन आले की आपण जेव्हा रामायणाचा प्रसंग मी तुम्हाला सांगायला जातो तेव्हा सगळे रामायणात रमतात किंवा महाभारतात रमतात. ते त्याच्यात रमायचं नाही. ते शास्त्रीय केलेली चिकित्सा आहे, आणि ती चिकित्सा नेहमी वैज्ञानिक दृष्टिकोनातून ऐकायची असते. तिला कथा म्हणून ऐकायचं नाही किंवा मनोरंजन म्हणून ऐकायचं नाहीये. कारण ते प्रतिक्रांती कशा करता घडली की तुमच्या मेंदूवरती मनोरंजन व्हावं आणि ते लवकर तुमच्यावर बिंबावं म्हणून त्या कथा आचरणात आल्या. तुमच्या बुद्धाच्या आचरणीय संस्कृतीला प्रतिक्रांती करण्याकरता त्या उद्घोषित केलेल्या कथा आहेत. मग बाबासाहेब इथे ह्या कथा सांगताना बऱ्याचशा गोष्टी त्यांनी पहिलं प्रकरण सांगितलं की बुद्धपूर्व काळामध्ये काहीच घडलेलं नाही. त्यांनी दुसऱ्या प्रकरणात प्रतिक्रांती कशी झाली आणि कोणाकोणाकरता झाली. मग त्याच्यात आपण ब्राह्मणाचे हक्क बघितले, स्त्रियावरचे अत्याचार बघितले, त्याच्यानंतर बहुजनाकरता म्हणून केलेले कायदे बघितले, स्त्रियांवरचा अन्याय अत्याचार बघितला. हे दुसरं प्रकरण झालं. आता तिसरं प्रकरण आहे कौटुंबिक नीतिशास्त्र, कुटुंबाचं नीतिशास्त्र बाबासाहेबांनी. आणि परत एक कथा आहे, बाबासाहेबांनी हे कोणाला अपेक्षून लिहिलेलं आहे? आपल्यासारख्या शिक्षित लोकांना. कारण हे वाचणारे कोण असतील? बाबासाहेब काय गृहीत धरतात की हा ग्रंथ वाचणारे लोक शिक्षित आहेत, अनाडी आहेत का? नाही. आणि मग शिक्षिताची व्याख्या बाबासाहेब साधारणतः त्यांच्या लेवलची नाही पण थोडीशी आपली करतात की यांना काही गोष्टी कळतील. म्हणून मी मागेही सांगितलं होतं की 2 ओळीमधलं आपल्याला वाचता आलं पाहिजे. बिटवीन लाईन ज्याला म्हणतो आपण, की जे तिथे नाही पण ते वाचता आलं पाहिजे. तसं बाबासाहेबांनी कुटुंबाचं नीतिशास्त्र म्हटलं आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा वैज्ञानिकाचे किंवा ज्याला आपण दार्शनिक म्हणू अशा लोकांचे दाखले दिले. हे कधी कधी वाचताना तुमच्या डोक्यावरून जाण्याचा संभव आहे, कारण दर्शनशास्त्र खूप अवघड आहे. आणि काही दर्शनशास्त्र ज्या तुम्ही नावं ऐकली असतील, सॉक्रेटिस झाला, अरिस्टॉटल झाला, मॅक्स मुलर झाला, कांट झाला, माओ त्से झाला, कार्ल मार्क्स झाला, ही नावं तुमच्या
अवतीभोवती फिरलीत, पण नेमका कार्ल मार्क्स काय आपल्याला माहिती नाही, अरिस्टॉटल काय माहिती नाही, पायथागोरसचा सिद्धांत आपण 10वीला गणितात शिकलो, पण ऍक्च्युअली पायथागोरस हा दार्शनिक होता आणि तो नेमका बुद्धाच्या काळाच्या नंतरचा आहे, खूप जुना आहे पायथागोरस. आणि म्हणून ह्या गोष्टी समजताना आपल्याला थोडस आपण डोकं म्हणजे त्या पद्धतीने मनोरंजन म्हणून नाही ऐकायचं, बाबासाहेबांनी का लिहिलं असेल. आणि म्हणून इथे आपण पहिली गोष्ट इथे नाही तरी आपण कुटुंब आणि नीतिशास्त्र या दोन संकल्पना आहेत. बाबासाहेब इथे लिहितात कुटुंबाचे नीतिशास्त्र. बाबासाहेबाला कोणाची अपेक्षा आहे? प्रतिक्रांतीमधल्या नीतिशास्त्राची. कारण नीतिशास्त्र जर म्हटलं तर आज तुम्ही जर बघितलं तर UPSCला इथिक्स नावाचा एक सब्जेक्ट आहे, ज्याला इथिक्स म्हणतो आपण, म्हणजे नीतिशास्त्र. अजून पुढची मोठी गोष्ट सांगतो की प्रतिक्रांतीमध्ये कसं प्रतिक्रांती घडवल्या जाते. जेव्हा 2014ला हे गव्हर्नमेंट बदललं त्यावेळेस त्यांनी पहिलं काय बदललं कोणाच्याही लक्षात नसेल. प्लॅनिंग कमिशन आयोग नावाचा जो आयोग होता त्याचं नाव बदलून यांनी काय केलं? नीती आयोग केलं. त्यांना ते दर्शक खूप बारीक बारीक स्टेप टाकत ते प्रतिक्रांतीची पावलं टाकतायत. ते कोणाच्याही लक्षात येत नाही. लोकांना वाटलं जाऊ दे नावच बदललंय ना, पण ते फक्त नाव बदलणं होतं का? नाही, त्याच्यामध्ये भरपूर नीती आल्या. मग नीतीमध्ये तुमच्यावाल्या शिक्षणाची नीती वेगळी आली, तुमच्या आर्थिक दृष्टीची नीती वेगळी आली. ही भरपूर नीतिशास्त्र जेव्हा म्हटलं, बाबासाहेब नीतिशास्त्राला बौद्ध धर्मामध्ये देवाचं प्रतीक समजतात. कारण बौद्ध धर्म एवढा नीतिवान आहे, कारण नीतीला एवढं महत्व आहे की हिंदू धर्मात जी देवाची संकल्पना आहे ती बौद्ध धर्मात नीतीची संकल्पना आहे. आणि म्हणून बाबासाहेब लिहितात की प्रतिक्रांती करताना त्यांना नीतिशास्त्र कुठे लिहिण्याची गरज पडली तर कुटुंबावरती लिहिण्याची गरज पडली. कारण बौद्ध धर्माला जर काउंटर करायचं असेल तर असं वरवर काउंटर करून चालत होतं का? त्यांना गाढ कुटुंबापर्यंत जावं लागलं. आणि म्हणून कुटुंबाचं नीतिशास्त्र, जसं प्रत्येक ठिकाणी कुटुंबाचं अर्थशास्त्र आहे, कुटुंबाचं नीतिशास्त्र आहे, कुटुंबाचं वेगवेगळ्या प्रकारचं शास्त्र आहे. म्हणून पहिलं कुटुंब कशाला म्हणायचं, कुटुंब काय घटक आहे हा आपण पहिला लक्षात घेतला पाहिजे. आपल्या संकल्पनेनुसार कुटुंब म्हणजे नवरा बायको आई वडील मुलं, आपण याला कुटुंब म्हणतो. परंतु आध्यात्मिक भाषेत कुटुंब याला एका रिलिजनला म्हटलं गेलं. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी विश्वची माझे घर, बुद्धाला त्यांना चॅलेंज करायचं होतं तर काय म्हटलं त्यांनी? विश्वची माझे घर. वाटताना वरून किती सुंदर कल्पना वाटते की नाही, पण विश्वची माझे घर म्हणत असताना आपल्या घरातल्याच अस्पृश्यांना हात पण लावण्याची परमिशन दिली नाही. म्हणजे नीतिशास्त्र. तर नीती कशी असते? दोन प्रकारची नीती आहे की नाही. नीती एक ही चांगली नीती आहे आणि वाईटही नीती आहे. परंतु त्या नीतीमध्ये काय चांगलं आणि काय वाईट हे दर्शवण्याकरता कुटुंबापासून नीती सुरू होते. मग कुटुंबापासून नीती सुरू कसे होते? तर कुटुंबामध्ये बुद्धाच्या वेळेस कुटुंबामध्ये सगळ्यांना समान हक्क होते. नीतिशास्त्रामध्ये मुलगी मुलगा आई वडील बहीण भाऊ ही सगळी नाती समसमान होते. नेमकं म्हणून काय केलं त्याच्यात? म्हणून त्याच्या नीतिशास्त्रामध्ये मुलाला वेगळा दर्जा दिला आणि मुलीला वेगळा दर्जा दिला. म्हणजे कुटुंबापासून नीतिशास्त्र त्यांनी चालू केलं. नीतिशास्त्राचा पहिला पाया कशावर आधारित असेल तर कर्तव्यावरती असतो. नीतिशास्त्र कशावर असतं की कर्तव्याचं पालन करणं म्हणजे नीतीचं पालन करणं आहे. आणि म्हणून कुटुंबामध्ये कुटुंब जसं म्हणत असताना भगवान बुद्धांनी संघाला कुटुंब म्हटलं. भगवान बुद्ध कशाला कुटुंब म्हणतात? संघाला कुटुंब म्हणतात. आणि म्हणून सावक संघ, आता जे तुम्ही म्हटले की नाही की आम्ही कुठल्या संघाला शरण जातो की जो सावक आहे, नीतिमान आहे, तो आदर करण्याच्या लायक आहे, नीतिमान आहे, त्या संघाला. आणि म्हणून संघ हे एक कुटुंब आहे. जसं आमचं हे व्यक्तिगत कुटुंब आहे, कुटुंबापासूनच सुद्धा. आणि म्हणून इथेच घाला घातला. म्हणून कुठे आघात कुठे करतो? म्हणून कुटुंबावरती. मागेही तुम्हाला आणि त्याची पाऊल खुणं तुम्हाला आता दिसतील, फक्त त्या शोधल्या पाहिजे. आपण त्या शोधत नाहीये. आजही तुमच्यावरती संस्कार करायला RSSच्या शाखा चालतात.
तिथे 7 वर्षाच्या मुलाला ऍडमिशन दिल्या जातं. त्यांचं नीतिशास्त्र काय सांगतं की 7 वर्षाच्या मुलावर संस्कार केले पाहिजे. म्हणजे कुटुंबातल्या मुलगी असो किंवा मुलगा, पण त्यांच्या शाखेमध्ये शक्यतो मुलीला प्रवेश देत नाहीत. कारण त्यांना माहिती आहे की स्त्रीला एकदाच त्यांनी दाबून ठेवलेले, गुलाम बनवलेले आहे तिच्या कुटुंबामध्ये. आणि म्हणून मुलाला शिकवताना ते पुरुषी वर्चस्व कुटुंबामध्ये आज काय शिकवलं जातं, पुरुषी वर्चस्व. आता तुम्ही वैज्ञानिक दृष्ट्या गेला तर कुटुंब कसं निर्माण झालं असेल, सुरुवातच जर करायची झाली की आता तुम्ही वैज्ञानिक शिकला असाल सगळं, अश्मयुग आहे, पाषाण युग आहे, ह्या युगामध्ये तुम्ही गेले ना की काय होतं, माणूस पहिला माणूस आदिवासीच होता ना, आदिवासी होता, शिकारी होता, की ज्याला आजही जे आदिवासी जगतात, आदिवासी राहतात, तसा माणूस जसा जसा प्रगल्भ होत गेला आणि एक कुटुंब निर्माण झालं. त्या कुटुंबाला मग समाजाची गरज वाटायला लागली आणि जेव्हा समाज आला मग त्याला धम्माची आवश्यकता भासायला लागली. आणि मग धम्म आल्यानंतर नीतिशास्त्र आलं. अगोदर रानटीपणात नीतिशास्त्र होतं का? रानटीपणात शिकार करणं आणि प्राण्याला मारून खाणं इथं कुठलीही नीती नव्हती. आजही त्याच आधुनिक पद्धतीने रानटी नीती आहे. त्यावेळेस जनावरं मारली जात होती, आता माणसं मारली जातात. इस्रायल आणि पॅलेस्टाईनचं युद्ध जर बघितलं तर किती क्रूरपणाने आहे. त्या पॅलेस्टाईनच्या लोकांना अन्नाची मदतही पोहोचू नये म्हणून इस्रायल तिथपर्यंत जाऊ देत नाही. याला कुठली नीती म्हणसाल तुम्ही? क्रूर नीती आहे ना ती, की तिथे मुलं आणि बायाही मारली. आतापर्यंत 80,000 लोक मारली तिथे. आपल्याला ती झळ माहिती नसेल, पण जेव्हा आपण आध्यात्मिक दृष्ट्या विचार करतो तेव्हा तिथल्या 80,000 लोकांचे काय हाल झाले असतील. ते कुठल्या नीतिशास्त्रात बसतंय, कुठल्या अध्यात्मात बसतंय हे कोणालाही कळत नसेल, परंतु प्रत्येक धर्मामध्ये. आणि म्हणून बाबासाहेब इथे कौटुंबिक नीतिशास्त्र सांगताना कुटुंबामधून नीतिशास्त्राला कशी सुरुवात केली तर बाबासाहेब इथं वेगवेगळ्या धर्माची आणि वेगवेगळ्या याची उपमा देतात. आणि प्रथमतच बाबासाहेब सांगतात की नीतिशास्त्राला कर्तव्याची जोड देताना प्रत्येक धर्माने आपल्या आपल्या कायद्याची पुस्तकं बनवली. आणि प्रत्येक धर्म काय सांगतो त्या पुस्तकाला, पार ते मोशे, ज्यू, पार्शियन यांच्यापर्यंत बाबासाहेब जातात. आणि प्रत्येक धर्माने सांगितलेलं आहे की कायद्याचं बुक त्यांच्या ईश्वराने निर्माण केलेलं आहे. म्हणजे नीती कोणी ठरवली? बाबासाहेब सांगतात त्यांच्या परमेश्वराने. फक्त जगातला एकच असा त्याला दर्शनकार म्हणता येईल गौतम बुद्ध आहे की त्याने विनय तुमच्या समूहात बनवलेले आहे. तिथे त्यांनी नाही सांगितलं की आकाशातून पुस्तक पडलं किंवा वेद अपुरुष आहे. विनयपीठकही त्यांनी कसं बनवलं तर लोकांच्या जशा जशा तक्रारी येतील, जशी जशी सृष्टीमध्ये गरज पडेल तसे तसे विनय बनवले. आणि धम्मही त्यांनी ह्या सृष्टीवरती याच्यावरती म्हणूनच सांगितला. अध्यात्मही त्यांनी कुठल्याही परलौकिक नाही सांगितलं, लौकिक सांगितलं. म्हणून बाबासाहेब सांगतात की नीतिशास्त्र बनवण्यामध्ये धार्मिक दृष्ट्या प्रत्येक धर्माने काय व्याख्या केलेली आहे तर त्यांच्या कुठल्या ना कुठल्या देवाने कायदे बनवलेले. कायदे बनवण्याचं स्वरूप. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की जवळजवळ 18व्या शतकापर्यंत धर्म आणि कायदा हे सोबत चालत होते. आजही आपण बुद्धाची परिस्थिती जर बघितली तर बुद्धकालीन राजे होते आणि तेव्हाही धर्म अनुसरत होते. म्हणून धर्म आणि कायदा कसा चालत होता? एकत्र चालत होते. आणि म्हणून नीती ही कशानुसार अनुसरण होती तर धर्माच्या अनुकूल नीती होती. बाबासाहेब त्याच्याच करता लिहितात की जेव्हा लोकशाहीच्या संकल्पना आल्या तेव्हा आपण म्हणतो की नाही आमचं राष्ट्र धर्म निरपेक्ष आहे. मग इथे नीती अलग होते की धर्म अलग होतो आणि कायदे अलग होतात. आज जरी बौद्ध राष्ट्र म्हणत असले तरी पण पूर्णतः बौद्धाचं हे आहे का त्याला जागतिक लेवलवरती जे जे बी अनुसरून आहेत मानवी हक्काला किंवा मानवा करता ते बौद्ध राष्ट्रामध्ये कायदे आहेत. आणि म्हणून की नीती ही कधी निर्माण झाली की जेव्हा आपल्या जबाबदाऱ्या आणि आपले कायद्याच्या वागणुकीला जे चांगलं आणि वाईट घडवण्याची परिस्थिती निर्माण झाली तिथे नीतिशास्त्र
समोर आलं आणि म्हणून एक कौटुंबिक नीतिशास्त्राकरता बाबासाहेब काय लिहितात ते आपण बघूया. हिंदू आणि त्याच्या धर्माच्या नीतिशास्त्राचे स्मृतीमध्ये जे वर्णन करण्यात आलेले आहे तोच हिंदू धर्माचा पवित्र वाङ्मयाचा एक भाग बनलेला आहे. हिंदू धर्म व त्याचे नीतिशास्त्र जाणून घेण्यासाठी कोणालाही स्मृतीचा अभ्यास केला पाहिजे. स्मृतीची एकूण संख्या सुद्धा काही कमी नाही. स्मृतीची एकूण संख्या 108 असल्याचे सांगण्यात आले. तरी स्मृतीची संख्या जास्त असली तरी त्यामुळे आपला प्रश्न काही जटिल होत नाही. जरी स्मृतीची संख्या जास्त असली तरी त्यातील तात्विक गोष्टीचा फारसा फरक नाही. खरोखर त्या स्मृतीत परस्परात इतकी पुनरावृत्ती आहे की वाचताना त्यात कोणतीही विविधता आढळत नाही. या स्वर स्मृतीचा मूळ स्रोत हा एकच प्रकारचा आहे. मनुच्या स्मृतीचा स्रोत हा दुसरा तिसरा काही नसून मानव धर्मशास्त्र आहे. इतर स्मृतीच्या लेखकांनी मनुस्मृतीची प्रामाणिकपणे देरोक्ती केलेली आहे. म्हणून हिंदू धर्माची संकल्पना नैतिक पातळीची मूलभूत कल्पना जाणून घेण्यासाठी फक्त मनुस्मृती अभ्यासणे बरोबर आहे. बाबासाहेब इथे सांगतात हिंदू धर्मच घेतला, कारण प्रतिक्रांतीला आता कोण जबाबदार कोण आहे? हिंदू आहे. कारण आपल्या भारतामध्ये ख्रिश्चनांनी प्रतिक्रांती केलेली नाही, मुसलमानांनी ही प्रतिक्रांती केली. कारण मुसलमान धर्म 12व्या शतकात येतो, ख्रिश्चन 18व्या शतकात येतो. त्याच्या अगोदर असून आपल्याकडे असणारा फक्त जैन धर्म आहे, त्याच्यानंतर शीख धर्म आहे आणि हिंदूला धर्म नाही म्हणता ना, ब्राह्मण धर्म आहे. बाबासाहेब इथे लिहितात की याला तुमच्या नैतिकतेला जोड देण्याकरता जर काय निर्माण करण्यात आलं तर स्मृती निर्माण करण्यात आल्या. आता आपल्याला सगळ्याला फक्त मनुस्मृतीच माहिती आहे. बाबासाहेब म्हणतात 108 स्मृती आहेत. आता ह्या स्मृती एवढ्या आहेत तर त्याच्यात बी काही एवढं वैविध्य आहे का? तर नाही. मनुस्मृतीला जेव्हा जेव्हा काउंटर झालं तेव्हा दुसरी स्मृती निर्माण करण्यात आली. कारण कालच्या प्रकरणात आपण जसं बघितलं की का बंद झालं नाही, तर तो वेगळे वेगळे पर्याय नेहमी आपल्याला देत आले आणि ते पर्याय आपण स्वीकारत आलो. त्याचप्रमाणे कायद्याचं स्वरूपही त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीत बदललेलं आहे. म्हणून मनुस्मृतीला जेव्हा कुठे जर जाचक वाटत असेल त्यांनी दुसरी स्मृती निर्माण केली आणि बऱ्याचशा स्मृत्या 108 स्मृत्या त्यांनी निर्माण केल्या. आणि त्याच्यामध्ये नैतिकता जर म्हटलं तर नैतिकता बाबासाहेब म्हणतात कुठेही नैतिकता नाहीये. त्यांच्या भल्याकरता केलेला नियम हीच त्यांची नैतिकता आहे. आता जर आपण साधं उदाहरण घेतलं तर स्त्रीनी पुरुषाच्या बरोबरीने वागू नये हे नैतिकतेत बसतं का? तर नाही. पण त्यांच्या नैतिकतेत बसतं. कारण मनुस्मृतीने पहिली वर्ण व्यवस्था निर्माण केली आणि त्यांना त्यांच्या नैतिकतेत काय म्हटलं? वर्ण व्यवस्थेचं पालन करणं हे माणसाचं कर्तव्य आहे. कारण का? तर वर्ण व्यवस्था कृष्ण गीतेत सांगतो कोणी केली? तर मी निर्माण केली. देवाने निर्माण केलेल्या कुठल्याही गोष्टीचं पालन करणं हे तुमचं कर्तव्य आहे आणि कर्तव्यालाच नीती म्हटले. कर्तव्याला काय म्हटलंय? नीती म्हटलंय, नीती मानलंय. आणि म्हणून हिंदू धर्मात तुम्हाला नीती पाळण्याकरता वेगवेगळ्या स्मृती निर्माण केलेल्या आहेत. असे म्हणता येईल की मनुस्मृती व इतर स्मृतीत कायद्याची संहिता हा समान धागा आहे. हे काही नीतिशास्त्राचे पुस्तक नाही, धार्मिक ग्रंथ नाही, ते एक कायद्याचे पुस्तक आहे. जरी नीतिशास्त्र व धर्मशास्त्राचे ते पुस्तक असले तरी त्याकडे एक कायद्याचे पुस्तकच म्हणून पाहावे लागेल. आता हिंदू धर्म काय म्हणतो? मनुस्मृतीला नुसता कायद्याचा ग्रंथ म्हणतो का? तो कायद्याचा ग्रंथ, तो नीतिशास्त्रही म्हणतो आणि धार्मिक ग्रंथही म्हणतो. कारण मनु कोणाचा हवाला देतोय? परमेश्वराचा हवाला देऊन सांगतो. मग परमेश्वराचा हवाला दिला की धर्म आला तिथे. परमेश्वराचा हवाला देऊन सांगतो की माणसाने असं वागलं पाहिजे. म्हणजे धर्मही आहे आणि ते नीतिशास्त्रही आहे आणि कायद्याचं पुस्तकही आहे. पण बाबासाहेब म्हणतात याला धार्मिक ग्रंथ आणि नीतिशास्त्र म्हणण्यात काही अर्थ नाही. नेमकी एकदम परफेक्ट नीती कशाला म्हणता येईल? की जी मानवाच्या कल्याणाकरता उपयोगी पडते. तुम्हाला मी सुरुवातीला जसं बोललो की नाही की IASच्या आता सिलेबस मध्ये इथिक्स नावाचा एक सब्जेक्ट त्यांनी टाकला. का टाकला गेला? आपल्याकडे योजना खूप चांगल्या होतात, कायदेही चांगले का होतात? का टाकल्या गेल्या इथिक्स? म्हणजे त्याला आपण नीतिशास्त्र हे IASच्या विद्यार्थ्यांनी का शिकावं? तर भारतामध्ये भ्रष्टाचार खूप वाढला आणि भ्रष्टाचार ह्या नीतिशास्त्रात बसतं का?
मग कोण करतं, याला कोण अटकाव करू शकतंय? तर आज भारत कोण चालवतंय? तुम्हाला वाटत असेल मंत्री लोक चालवतात, पण मंत्री लोक चालवत नाहीत. याला कोण चालवतंय? तर IAS लोक, जे प्रशासन आहे, हे मंत्र्याला मदत करत असतात. म्हणून याच्यातलं एक उत्तम उदाहरण सांगतो. तुम्ही वसंतदादा पाटील यांचं नाव ऐकलं असेल. वसंतदादा पाटील 4था वर्ग शिकलेले होते. किती शिकलेले होते? 4था वर्ग. आणि कोण होते? मुख्यमंत्री. लोकशाहीमध्ये मुख्यमंत्री, प्राईम मिनिस्टर एक राजाचा दर्जा आहे त्यांना, कारण सर्व हक्क अधिकार त्याच्यामध्ये आहे. परंतु त्यांना जोर कशाची दिली? खालचं प्रशासनाची. आणि प्रशासनाने त्यांना सल्ला द्यावा आणि त्यांनी तो सल्ला ऐकावा. जेव्हा साखर कारखाने काढायचे होते तेव्हा वसंतदादांनी सगळ्या सेक्रेटरीला बोलवलं. नीतिशास्त्र सांगतो तुम्हाला की कसं असतं ते. सगळ्या सेक्रेटरीला बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की मला पश्चिम महाराष्ट्रामध्ये सहकारी साखर कारखाने काढायचे आणि सरकार त्याला मदत करेल. सगळे सेक्रेटरी म्हणे सहकारी पद्धतीने काढायचं तर सरकार कसं मदत करेल? ते कायद्यात बसत नाही, नीतीत बसत नाही. वसंतदादाच्या हातात ते चालताना काठी पकडायची, त्यांनी टेबलावर अशी आपटली आणि मी तुम्हाला सगळ्याला कशा करता नेमलंय? ते नीतीत बसवा. कशात बसवा? ते नीतीत बसवा, कायद्यात बसवा. ते बसून माझ्याकडे घेऊन या, मी सही करेन. म्हणजे नीतीशास्त्र ही त्या पद्धतीने करते. म्हणून बाबासाहेबांनी तुम्हाला सांगितलं होतं ना की माऱ्याच्या जागा पकडा, कारण तिथे नीती ठरते. पॉलिसी कुठे? नीती म्हणजे पॉलिसी. आजच्या भाषेत पॉलिसी, तुमची पॉलिसी, स्कॉलरशिपची पॉलिसी म्हणजे मागासवर्गीयाची नीती आहे. ते नीतिशास्त्र आहे. आपण नुसतं आध्यात्मिक नीतिशास्त्रातच जाऊन भागेल का? नाही. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं होतं की हे जे नीतिशास्त्र आहे, म्हणून आघात तुमच्या कुटुंबावरती केला. म्हणून आघात कुटुंबावर करता, म्हणून कुटुंबाचं नीतिशास्त्र करताना बाबासाहेब सांगतात की तुम्हाला स्मृतीत जावं लागते. आणि त्यांनी वेगवेगळ्या स्मृती कोणाकरता निर्माण केल्यात? त्या तर प्रत्येक कुटुंबाकरता केल्यात. आणि कुटुंबामध्ये मग प्रत्येकाला आपापलं कर्तव्य, म्हणजे त्या कर्तव्यानुसार, त्या नीतीनुसार वागलं पाहिजे, याच्याकरता त्यांनी स्मृती निर्माण केल्या. स्वाभाविकपणे कायदा हा समाजाचा पाया असतो व तोच राष्ट्राचे ऐक्य टिकू शकतो. ते जे त्या पलीकडेही पाहतात त्यांच्या लक्षात येते की धार्मिक जीवनाचा त्यावर प्रभाव आहे, अशी एक समजूत आहे. कायदा निर्मात्याच्या सर्वसामान्य मृत्यू लोकापेक्षा दैवी शक्तीशी जास्त सलगी आहे व अनेक राष्ट्राच्या प्राचीन परंपरांनी त्यास वेढले आहे. सुप्रसिद्ध डायोडोरस सेक्युलियस मधील उतार्यानुसार इजिप्त लोकांची अशी समजूत आहे की हर्मसने मेन्वियक कायदा सांगायच्या जिजस पासून तायनोजक कायदा मिळतो असे किटस मानतात. अर्दियांच्या मते त्यांच्या झरइष्टाने कायदा दिला आहे. स्टोनच्या मते त्यांच्या हेस्टिया देवतेने कायदा दिला आहे. ज्यू लोकांच्या मध्ये मोसेसने देवाने कायदा लिहिला आहे. सन हेनरी मेन्स यांच्याखेरीज कोणीही परकडपणे नमूद केले नाही की प्राचीन काळी एक दैवी प्रभाव म्हणून धर्म हा जीवनातील प्रत्येक नात्यास व प्रत्येक सामाजिक संस्थेस पाठिंबा देत आहे. आणि म्हणून जेव्हा धर्म अस्तित्वात आला तेव्हा धर्माने प्रत्येकाने बोट कोणाकडे दाखवलं? देवाकडे दाखवलं. की हे जे बी काय निर्माण केलं, आणि फक्त निर्भीडपणे एकच माणूस मानतो की देवाभिमानी कोणी निर्माण केलं नाही. म्हणून कधी कधी म्हणतात ना की प्रत्येक जनरेशन मध्ये एक माणूस शहाणा असतो. एक माणूस शहाणा असतो, तो सगळ्याला गंडवत असतो. हेच गंडवणं म्हणजे तो शहाणा माणूस म्हणजे ब्राह्मण, की त्यांनी सगळ्याला गंडवलेलं आहे. आणि कोणाच्या नावाने गंडवलंय? देवाच्या नावाने. देवाच्या नावाने का गंडवावं लागलं त्यांना? कारण बुद्धाने जो धम्म सांगितला होता तो मानवी धम्म सांगितला होता. बुद्धाने तुम्हाला किती साधा धर्म सांगितला होता की पानातिपाता वेरमणी पंचशील सांगितलं. आता या पंचशिलाला जर चॅलेंज करता येते का? कोणी सांगेल का की प्राणी मात्रावर दया करा, हे वरच्या देवानी सांगितलंय? लोक म्हणतील याला वरच्या देवानी सांगायची काय गरज आहे? हे साधं समजण्याचं कारण आहे ना. किंवा कुठल्याही प्राण्याला मारू नये, दुःख होतं त्याला मारून आपल्याला काही फायदा नाही. ही कुठल्याही देवानी घडवलेली गोष्ट आहे का? नाही घडवलेली गोष्ट. त्याला प्रत्युत्तर देण्याकरता त्याने गीता निर्माण केली. आणि त्या गीतेमध्ये कृष्ण सांगतोय की पुढच्याला मार, आत्मा अमर आहे. काय सांगितलं त्यांनी?
की पुढच्याला मार, आत्मा अमर आहे, शरीर मरतं, आत्मा मरत नाही. कर्मकांड सांगितलं की नाही. भगवान बुद्धांनी सोपी व्याख्या सांगितलेली की पुढच्या प्राण्याला मारलं की त्यालाही दुःख होतं, तुमच्यासारख्याला होतंय. मग याला प्रतिक्रांती करताना कृष्णाला सांगावं लागलं की आत्मा मरत नाही. जसा तुम्ही कपडा बदलता तसं शरीर बदलतं. म्हणजे नीतीशास्त्रात बुद्धाने एकदम छोटी नीती सांगितली होती की जी सगळ्याला कळेल. यांनी ती किचकट करून सांगितली, कुटुंबात येऊन सांगितली की ज्याला बुद्धांनी मारण्याला विरोध केला होता यांनी मारण्याकरता प्रोत्साहन दिलं. म्हणजे नीतीचे दोन फरक आहेत. नीती कुठपर्यंत रिझवून घेतली त्यांनी की त्याला ते पाप आहे का पुण्य आहे, कुशल आहे का अकुशल आहे, कृष्ण त्याला विचार करू देत नाही, देव त्याला विचार करू देत नाही, तुमची मनुस्मृती त्याला विचार करू देत नाही. वेद ऐकला म्हणून कानात शिस टाकावं इथपर्यंत म्हणून तुम्हाला निष्ठूर बनवतो. इथपर्यंतची नीती त्याची निष्ठूर आहे. कारण तो त्या कर्तव्य सांगतो. कोणाचं कर्तव्य? शंभू तपश्चर्या करतो, त्याला शिक्षा देणं हे कोणाचं कर्तव्य आहे? राजाचं. ब्राह्मणाचं आहे का? नाही, राजाचं कर्तव्य आहे. राजाने मारलं पाहिजे त्याला. नीतीशास्त्र कौटुंबिक पद्धतीत घातलं त्याने की दुसऱ्याला करायला सांगितलं. आणि म्हणून बाबासाहेबांनी इथे प्रत्येक धर्माचे हवाले दिले. धर्माचे हवाले कशा करता दिले की कुठल्याही धर्माला आपली नीती ठरवताना देवाचा सहारा घ्यावा लागला. तेव्हा कुठे नीती कन्फर्म झाली म्हणा किंवा लोकांनी ऐकली. बुद्धाला तसा दुसऱ्याचा सहारा घ्यावा लागला का नीती ठरवताना? नाही. भगवान बुद्धांनी नीती ठरवताना भिक्षू करता नीती 127 नियम दिले. एवढे नियम पाळ, हे तुझ्या नीतीत बसतात. याच्या बाहेर गेला की तू नीतीच्या बाहेर गेला. तुम्हाला गृहस्थ जीवनात काय सांगितलं? जास्त भानगडीत पडू नका, पंचशिलाचं पालन करा आणि आर्य अष्टांगिक मार्गाचा अवलंब करा. ही तुमची नीतीशास्त्र आहे. ह्या नीतीशास्त्राला, ह्या नीतीला चॅलेंज करण्याकरता त्यांना जवळजवळ 108 पुराणं आणि 108 स्मृती निर्माण करावा लागल्या. त्याच्याकरता वर्ण निर्माण करावा लागते, वर्णामध्ये जाती निर्माण कराव्या लागल्या. आणि मग त्याच्यामध्ये बाबासाहेब म्हणतात की मनो तुमच्या कुटुंबापर्यंत जाऊन पोहोचतो. मनूला वरवर करता येत नाही. म्हणून महाभारतामध्ये महाभारत असंच वाचून परिवर्तन झालेलं नाहीये. मनू जेव्हा तुम्हाला चातुर्वर्ण्याची पद्धत देतो आणि महाभारतात गीता घालण्याचं कारणच ते आहे. कारण महाभारतातली गीता 18 अध्यायाची आहे. आणि आजपर्यंत सगळ्यात मोठं नीतीशास्त्र काय सांगतात ते? तर गीता सांगतात. गीता हे सगळ्यात मोठं नीतीशास्त्र आहे. बाबासाहेब म्हणतात दुसरं तिसरं काही नाही, भावाभावात लावलेलं भांडण आहे. त्याच्याही पुढे जाऊन बाबासाहेब म्हणतात की त्या गीतेमध्ये घेण्यासारखं असं काही नाहीये, घाणीत पडलेला रुपया आहे, उचलायचा की नाही उचलायचा ते तुम्ही ठरवा. म्हणजे नीतीशास्त्राचे जो बुद्ध नीतीला, जसं हिंदू धर्मात देवाची संकल्पना आहे तशी नीतीची बुद्ध धर्मात नीतीला संकल्पना आहे. म्हणजे माणूस नीतिवान असला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना की IHच्या मध्ये का घातला, तिथेच संकल्पना आली होती की ह्या देशाचा कारभार पाहणारा, जिल्ह्याचा कारभार पाहणारा कोण आहे? कलेक्टर आहे. तो जरी इथिक्स शिकेल, तो नीतीशास्त्र शिकेल, तर तो त्या जिल्ह्यात भ्रष्टाचार करणार नाही. म्हणजे ते जिल्हा तरी निदान कसा चालेल? नीतीशास्त्रावरती चालेल. आता त्यालाही बरेचसे काही पर्याय शोधून काढतात, तो भाग वेगळा आहे. पण नीतीशास्त्र हे मला वाटतं 15व्या-16व्या शतकात विकसित झालेलं शास्त्र आहे. तोपर्यंत प्रत्येक धर्म आणि राजवट ही सामूहिकरित्या चालत होती आणि म्हणून धर्माचंच नीतीशास्त्र प्रत्येक ठिकाणी चालत होतं. आणि अगदी अलीकडे धर्म व नीतीशास्त्र यात फरक केला जाऊ लागला आहे. धर्म व नीतीशास्त्र सहजरित्या एकत्रितपणे बद्ध झालेले आहेत. नैतिकता व नीतीशास्त्र हे व्यवहारात आवश्यक आहे. प्राध्यापक जेक्स यांनी म्हटल्याप्रमाणे नीतीशास्त्राची समस्या ही केवळ उत्तम समज एवढ्यापुरती मर्यादित नसून उत्तम जाण ही अपेक्षित आहे. काय चांगले काय बरोबर हे नैतिकता ठरवते. प्राध्यापक जेक्स यांनी म्हटले ते योग्यच आहे. ते म्हणतात, ज्यावेळी आपण नैतिकतेचे आचरण न करता त्याचा अभ्यास करतो तेव्हा आपण अभ्यास करीत असलेली नैतिकताच नसते. जोपर्यंत आपण नैतिकतेचे आचरण करीत नाही तोपर्यंत नैतिकतेचा प्रश्न उभाच राहत नाही. जोपर्यंत आपण नैतिकतेचे प्रभावीपणे आचरण करीत नाही
तोपर्यंत जगावर नैतिकतेचा काही एक प्रभाव पडणार नाही. आणि म्हणून नुसती नैतिकता शिकून भागेल का, तिचं आचरण झालं पाहिजे. म्हणून मी जसं पॅलेस्टाईन आणि इस्रायलचं उदाहरण दिलं, तर तिथे नैतिकता पाळल्या जाते का, आता पाळल्या जात नाही. काही काही गोष्टी ह्या नैतिकतेच्या, आज जर काही समूहाकरता ती नैतिकता असेल तर काही समूहाकरता ती अनैतिकता आहे. आणि म्हणून अनैतिकता आणि नैतिकता, की जसं श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये खूप थिन म्हणजे एकदम पतली लाईन आहे, तशीच नैतिकता आणि अनैतिकता. कारण जी नैतिकता एका समूहाकरता असेल ती दुसऱ्या समूहाकरता अनैतिकता असेल. म्हणजे हमासने इस्रायलवरती पहिला बॉम्ब टाकला आणि तिथली 10 की 15 लोक मेली, आणि त्याचा बदला घेण्याकरता म्हणून आता ते जे करतायत, मग त्याला यांच्या दृष्टीने हमासने टाकलेलं ती अनैतिकता होती, पण आता ते करतात ते इस्रायलच्या दृष्टीने बदला असते. म्हणजे नैतिकता आणि अनैतिकता याच्यामध्ये खूप फरक आहे. आणि मग परत तुम्हाला इथं बुद्ध तत्वज्ञानामध्ये जावं लागतं. बुद्ध परत काय सांगतो की तुमची अजीविका किंवा तुमचं वागणं हे कसं असलं पाहिजे, सम्यक असलं पाहिजे. कुठल्याही टोकालाही जाता कामा नये आणि खालीही राहता कामा नये. म्हणून आजच्या घडीला इंडियामध्येही नैतिकता आणि अनैतिकता याच्यामधून जाणारी रेषा ही खूप पतली झालेली आहे. पतली अशा करता झालेली आहे की परत प्रतिक्रांतीचे बीज तुमच्या याच्यामध्ये पडायला सुरुवात झाली. म्हणून नैतिकतेच्याही व्याख्या, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की प्लॅनिंग कमिशनचं नाव बदलून नीती आयोग करण्यात आलं, पण नुसतं नाव बदललं का, सगळ्या नीती हळूहळू बदलणं सुरू आहे. शिक्षणाची नीती, म्हणून आता शिक्षणामध्ये रामायण आणि महाभारत शिकवल्या जायला लागलं. नीतीमध्ये फरक यायला लागले की ज्याचा काहीही परिणाम होणार नाही, ज्याचा कशावरही उपयोग होणार नाही, अशी शिक्षणातली नीती, ज्याला गुलाम बनवणारी नीती आहे, ती आता हळूहळू तुमच्या याच्यात आणणं सुरू आहे. जोपर्यंत नैतिकतेच्या मदतीस एखादी कार्यशक्ती प्रेरणा देत नाही, तोपर्यंत ती सुप्तावस्थेत पडून राहणार. नैतिकतेची प्रेरणा देणारी शक्ती म्हणजे धर्म होय, यात शंका नाही. ती एक गती देणारी शक्ती आहे. प्राध्यापक जाप यांच्या शब्दात सांगायचे झाल्यास, उत्तम आदर्श जीवनातील अतिशय कठीण समस्यावर प्रेरणा मात करू शकते. इतकेच नव्हे तर ती त्यांच्या साध्या स्वरूपात नैतिक कल्पनात सातत्याने सुधारणा घडवून आणू शकते. आणि म्हणून इथे बाबासाहेब त्या शास्त्रज्ञाचं उदाहरण देतात की तो म्हणतो की कुठल्याही नैतिकतेला प्रेरणा देणारी एक शक्ती लागते. बिना शक्तीची नैतिकता निर्माण होऊ शकत नाही. कारण जर बिना शक्तीची नैतिकता निर्माण झाली तर तिला कुठलंही साध्य निर्माण करता येणार नाही. म्हणून धर्म हे तुमच्या नैतिकतेला प्रेरणा देणारं एक साधन आहे. परंतु ह्या धर्मालाही वेगवेगळे आयाम देण्यात आले आणि एका धर्माला शह देण्याकरता दुसरा धर्म निर्माण करून त्याची नैतिकता निर्माण करणे. आता तुम्हाला परत उदाहरण द्यायचं झालं तर मुसलमान, यहुदी आणि ख्रिश्चन हे धर्म एकाच याच्यातून निर्माण झालेले आहेत. का निर्माण झालेले आहेत, तर एका गोष्टीला शह देण्याकरता दुसरा धर्म अस्तित्वात आला. म्हणजे एका गोष्टीची नैतिकता झुगारून दुसरा धर्म निर्माण करण्यात त्यांनी त्यांची नैतिकता निर्माण केली. म्हणजे जो यहुदी धर्म होता याची खूप मोठी व्याख्या सांगता येईल की जेव्हा हिटलरने यहुदी चेंबरमध्ये घालून मारले, त्याच्या नीतिशास्त्रात काय होतं की त्याचा जो आर्य धर्म आहे तो सगळ्यात सुपेरियर आहे, यांना जगण्याचा अधिकार नाही. हिटलर काही जास्त नाही ना, 19व्या शतकातलाच आहे हिटलर. चेंबरमध्ये घालून 40,000 लोक त्यांनी मारली. त्याला प्रत्युत्तर म्हणून काय आलेलं आहे, जेव्हा हिटलरचा पराभव होतो तो उगम कशाचा झालेला आहे, कम्युनिझमचा झालेला आहे ना, मार्क्सचा. त्या मार्क्सच्या याच्यात मध्ये स्टॅलिन आणि लेनिन यांनी 40,000 लोक मारलेली आहे. म्हणजे नीतिमत्तेमध्ये माणसं मारण्याला आपल्याला वाटत होतं की हिटलरनी मारली म्हणून त्याची नैतिकता बुरी होती, पण त्याला पर्याय म्हणून आलेला कम्युनिझम. ह्या कम्युनिझमच्या क्रांतीमध्ये गोंडस नाव कसं होतं कम्युनिझमला, श्रमिकाचं राज्य.
पण त्या श्रमिकाच्या राज्यामध्येही, म्हणून मी अण्णाभाऊ साठेच्या सांगितलं नाही का, की अण्णाभाऊ साठे म्हणतात मला जेव्हा रशियाचं निमंत्रण आलं, अण्णाभाऊवरती आरोप होतो की ते कम्युनिस्ट, अण्णाभाऊ सांगतात मी तिथे गेलो होतो कशा करता, की ते कामगाराचं राज्य आहे आणि कामगाराच्या राज्यात मला वाटलं कोणी उपाशी नसेल. जेव्हा मी रशियामध्ये गेलो तेव्हा मला तिथल्या लोकांची पोटं खपाटाला गेलेली दिसली, परंतु एकही माणूस सांगत नव्हता की मी उपाशी आहे. म्हणजे त्या कम्युनिझम मध्ये मी हुकुमशाही आहे बोलण्याची ताकद लोकात ठेवली नव्हती. फक्त वरून गोंडस नाव कशाचं होतं, कम्युनिझमचं होतं, म्हणजे श्रमिकाचं सरकार. आजही कम्युनिस्ट काय म्हणतात की कामगाराचं सरकार आणायचं, भांडवलदाराचं नाही. नीतिमत्ता दोन्ही ठिकाणी आहे. एका नीतिमत्तेने चेंबर मध्ये घालून माणसं मारली, दुसऱ्याने बोलूच नाही दिलं. दोन्ही ठिकाणच्या नीतिमत्ता आहे. आणि म्हणून मग परत इथे बाबासाहेब टाकताना सांगतात की नैतिकता कुठे होती. हिटलरही लोकशाही पद्धतीने निवडून येतो, पण जेव्हा त्याच्यावरती सगळ्या लोकांचा विश्वास बसतो, सगळे लोक हिटलर हिटलर करायला लागतात आणि तेव्हा मात्र हिटलरला वाटतं की मीच देव आहे आणि मग तो यहुदी लोकांना, ज्यू लोकांना चेंबर मध्ये घालून मारतो. तो सांगतो यांना जगायचा अधिकार नाही. तेच कम्युनिस्टामध्ये लेनिन आणि स्टॅलिन करतात. ते कोणाच्या नावावरती, तर कामगार वर्गाच्या नावावर. आम्हाला कामगाराचं सर नैतिकता दोन्हीकडच्याही आहे आणि दोन्हीकडच्याही नैतिकता कशा फजूल आहेत. आणि म्हणून इथे भगवान बुद्धांनी दिलेली नैतिकता की ज्याला सम्यक विचार सांगितला, ह्या नैतिकतेचा पाया सम्यक विचार घालण्याकरता. आणि म्हणून भारतामध्ये त्या सम्यक विचाराला जर प्रतिक्रांती करायची असेल तर मग मात्र मनुस्मृती आणि या स्मृती निर्माण करण्यात आल्या. याला म्हणतात प्रतिक्रांती निर्माण होणं. आणि तीही तुमच्या स्मृत्या कुठपर्यंत घालतात, तर त्या कुटुंबापर्यंत. कुटुंब निर्मितीच त्या इथिक्सने निर्माण केली जाते की ब्राह्मणाच्या घरामध्ये जन्माला येणारा पोरगा हा ब्राह्मणच असतो, ही नीती आहे. आणि तो ब्राह्मणाच्या पोराने 7व्या वर्षी त्याची मुंज झाली पाहिजे, हे त्याचं कर्तव्य आहे. तर शूद्राच्या मुलाला बापाने शिकवलं पाहिजे की तुझा जन्म गुलामी करताच झालेला आहे आणि या वरच्या वर्णाची गुलामी केली पाहिजे, ही नीती आहे. मग ह्या नीतीमध्ये बाबासाहेब लिहितात की ह्या नीतीशास्त्रानुसार हे कुटुंबावर केलेला आघात, आणि कुटुंबावर केलेला आघात एवढा भयानक होतो की तो डोक्याच्या बाहेर जात नाही. लहान वयामध्येच त्याच्यावरती संस्कार होतात. काय होती पहिली प्रति, आता तुमच्या लक्षात नसेल, पण जेव्हा आमची आई पाटलाच्या वाड्यावर भांडे घासायला जायचे तेव्हा माझ्या छोट्या बहिणीला बोटाला धरून ती घेऊन जायची, कारण तिने शिकलं पाहिजे की उद्या तुला ते करायचे. नीतिशास्त्रामध्ये म्हणून तुमच्या कुटुंबापर्यंत घातलं होतं. ते भंग्याच्या पोराला जर ते संडास साफ करायला गेला तर ते मुलगा सोबत असायचा. ब्राह्मणाच्या पोराला मुंज करून शिकायला पाठवलं जायचं. म्हणून हे कौटुंबिक नीतिशास्त्र जिथपर्यंत नुसत्या मनूनी भागलं नाही, तर मग वेगवेगळ्या स्मृत्या त्यांनी निर्माण केल्या आणि त्याचा कहर हा कुटुंबावरती होत गेला. याच्यावरती बऱ्याचशा शास्त्रज्ञाची उदाहरणं बाबासाहेबांनी दिलेली आहेत. सर जे बेन्स म्हणतात, जे बहुसंख्य निवासी शीख नाहीत, जैन नाहीत, बौद्ध नाहीत किंवा इस्लाम, ख्रिश्चन इत्यादी परकीय धर्मातील नाहीत, ते सर्व हिंदू होत. व्याख्याच काय केली त्यांनी कुटुंबाची, की जो बौद्ध नाही, शीख नाही, हे नाही, तर उरलेला कोण आहे, हिंदू आहे. बाबासाहेब त्याला हिंदू म्हणायला तयार आहेत का? बाबासाहेब त्याला ब्राह्मण म्हणतात. आणि बाबासाहेबांनी बघा काही गोष्टी लक्षात येत नाही, पण बाबासाहेबांनी जेव्हा हा प्रश्न आला होता ना रिझर्वेशनचा, नेमकं काय म्हणायचं कोणाला द्यायचं, बाबासाहेबांनी त्याच्याकरता पहिला प्रवर्ग एससी बनवला. एससीला क्रायटेरिया काय दिला होता त्यांनी, की जे अस्पृश्य आहे, अनटचेबल म्हटलं त्यांनी. जातीचा उल्लेख केलाय का बाबासाहेबांनी कुठेही? त्याच्याकरता दुसरा कायदा बनवलेला आणि ते स्टेटला अधिकार दिलेत की कुठल्या जाती एससी मध्ये टाकायच्या. ते कोणाला अधिकार दिलेत? प्रत्येक राज्याला अधिकार दिलेत. म्हणून कधी तुम्ही तुमचं कास्ट सर्टिफिकेट काढून बघा, त्या कास्ट सर्टिफिकेट मध्ये लिहिलेलं असतं की एवढ्या एवढ्या अनुसूचीवर ही जात यांची लिहिलेली आहे. म्हणून बाबासाहेब एवढे दूरदर्शी होते की त्यांनी समूह बनवले. कारण यांची व्याख्या काय केली होती यांनी, म्हणू काय म्हणतो,
मनूने हिंदू कुठेच नाही लिहिलं, मनू आर्य लिहितोय, मनू ब्राह्मण लिहितोय, मनू चातुर्वर्ण्य लिहितोय. 18व्या शतकामध्ये तुम्हाला हिंदू धर्माची व्याख्या मिळालेली. 18व्या शतकामध्ये जेव्हा बॅनर्जी नावाच्या माणसाला फाशीला दिल्या जाते बंगालमध्ये, तेव्हा खडबडून ब्राह्मण जागा होतो की आता इंग्रजांनी समानतेचा कायदा आणला. कारण इंग्रजावर कितीही तुम्ही हे केलं तर व्यापारी होते, परंतु त्यांच्यात नैतिकता होती. नाही तर जर त्यांच्यात नैतिकता नसती तर त्यांनी अस्पृश्यांना शिकायचं, त्यांनी शिक्षण गुलामीचं आणलं, हे सगळ्यांना मान्य आहे. पण त्याच्यामध्ये त्यांनी समानता ठेवली, कोणालाही नाकारलं नाही, जे ब्राह्मणांनी नाकारलं होतं. नीती यालाच म्हणतात की नीतीशास्त्र कशाला म्हणायचे, की नीती लावताना ती कशी लावली आणि कोणाकरता लावली. म्हणून ब्राह्मणांनी लावलेली नीती पहिल्याच याच्यात सांगितलं होतं की ब्राह्मणाशिवाय कोणी शिकणार नाही. ती नीती इंग्रजांनी लावली होती का? इंग्रजांनी शिक्षण तुमच्या इथं कशा करता आणलं होतं? त्यांना शास्त्रज्ञ निर्माण करायचे नव्हते, त्यांना क्लार्कच निर्माण करायचे होते. कारण तुमच्या देशावर राज्य करायचंय म्हणून त्यांनी शिक्षण पद्धती कुठली आणली होती? क्लार्क निर्माण करणारी, तुमच्यात बगावत करणारी शिक्षण पद्धती त्यांनी आणली नाही. इंग्रजाने पण त्याच्यामध्ये समानता दिली. त्याच्या अगोदर शिकण्याची परमिशनच दिली नाही, म्हणजे तुमच्यात बंडखोरीचा प्रश्नच येत नव्हता. आणि नीतीमध्ये हा फरक ठेवला. बाबासाहेब सांगतात की मनू हा कुटुंबापर्यंत नीती नेऊन सोडतो, कुटुंबामध्येच तो एवढी हीन वागणूक देतो. आता ब्राह्मणाचं कुटुंब घ्या तुम्ही, ब्राह्मणाच्या कुटुंबामध्ये घेतला तर कुटुंब प्रमुख ब्राह्मण आहे, त्यांनी पौरत्य करावं, त्यांनी राजाच्या दरबारी जावं, पूजा अर्चा करावा, होम हवन करावा, सर्व करावा आणि त्याचा वारसा त्याच्या मुलांनी चालवावा. परंतु त्या स्त्रीला, त्याच्या कुटुंबातल्या स्त्रीलाही त्यांनी मान्यता दिली का? कुटुंबातल्या स्त्रीलाही तो मान्यता होम हवन करण्याची तिला मान्यता आहे का? की नवरा मेला पोरग नाही मग तिने करावं, तिला मान्यता दिलेली नाहीये. म्हणून कुटुंबामध्ये त्यांनी घाला घातलेला आहे. त्यांनी तिच्या डोक्यावरती तिथे नीतीशास्त्रानुसार वागलं पाहिजे, कर्तव्य केलं पाहिजे. आणि म्हणून आजही ती बामणाची बाई, केवढा मोठा पगडा आहे तिच्यावरती. फुले पिक्चर निघाला की पहिला विरोध करायला कोण येते? ती सावित्रीबाईला शेण मारलं तर ती म्हणते ते बामणाचा बटू दाखवू नका. अरे तिने शेण खाल्लं तेव्हा तू शिकली, पण तिची नीती काय सांगते? सावित्रीबाईलाही विरोध करायला ती शास्त्र शिकवते. कोणाची नीती आहे? कोणाचं नीतीशास्त्र आहे? मनूचं नीतीशास्त्र आहे. खोलेबाई नावाची बाई, तुम्ही कधी ऐकले की नाही माहिती नाही, यादव आणि खोलेबाई यांचा खूप मोठा पुण्यामध्ये हे झाला होता. गणपतीच्या वेळेस ही यादवबाई मराठा आणि खोलेबाई ब्राह्मण, ही यादवबाई तिच्या घरी स्वयंपाक करायला जात होती, म्हणून त्या खोलेबाईला हिची जात माहिती नव्हती. अचानक एक दिवस विचारलं, ती म्हणे मराठा आहे. हे खोलेबाईने कंप्लेंट केली पोलीस स्टेशन मध्ये, म्हणे इनी माझ्या गणपतीचा स्वयंपाक करून माझा देव बाटवला मराठा. तेव्हा प्रश्न विचारला गेला होता की मराठ्यांनो, तुम्ही पण बामणाच्या बाई शूद्र आहात. ती नीती सांगते त्याला की ती बाई त्या बाईला पण माफ करायला तयार नाही. एवढं म्हणून तिच्या डोक्यामध्ये घातलेलं आहे. कालचं जसं मी उदाहरण घातलं, बाबाला सांगितलं, बाबाने एक चूक माझी दुरुस्त केली. बाबा म्हणतात महाडच्या चौदार तळ्याच्या वेळेस मी 8 वर्षाचा नव्हतो, तेव्हा मी पैदाच नव्हतो झालो. बाबासाहेब सांगतात तो 1940चा किस्सा आहे, जो घडला ना. मी काल सांगितलं की आडावर पाणी भरण्याचा. बाबाला जाऊन सांगितलं, म्हटलं तुम्ही सांगितलं ते मी सांगितलं नाही. महाडच्या चौदार तळ्याच्या वेळेस मी जन्मच नव्हता झाला. माझा जन्म 1932चा. महाडचा सत्याग्रह होता तेव्हा मी पैदाच नव्हतो झालो. म्हटलं मी चूक दुरुस्त करेल, ते सांगेल उद्या. 1940चा आहे. बाबा म्हणतात ते 1940ला जेव्हा ही सगळं लोण पसरलं तेव्हा गावागावामध्ये ते झालं, तेव्हा मी 8 वर्षाचा होतो, कारण 1932चा बाबाचा जन्म आहे. असो, तर ह्या ज्या नीती आहे त्या नीती मनूने कुटुंबापर्यंत उतरवल्या आणि कुटुंबाचं नीतीशास्त्र बनवलं. कुटुंबाचं नीती. मग आजही बघा, झरा कुठून निर्माण होतो? कुटुंब पद्धतीतून निर्माण होतो ना. आजही आम्हाला आमच्या कुटुंब पद्धती का श्रेष्ठ वाटतात? म्हणून आमच्यावर तो पगडा ठेवलेला आहे. आज आपण किती जरी नाकारलं, तर जशी मी कालची कथा सांगितली तशी आम्ही बुद्धाचं ऐकायला तयार आहे का?
बुद्ध समता सांगतो ना, मग आम्ही काही समतेनं आजही वागत नाही. फक्त खाली आम्ही आमच्या समता निर्माण केली. बुद्धाला सर्व याच्यामध्ये समता हवी आहे. बुद्धाचं नीतिशास्त्र सर्व मानव जाती करताय. मनूचं नीतिशास्त्र फक्त ब्राह्मणा करताय. आणि म्हणून ब्राह्मणाचं नीतिशास्त्र मनू लावताना तो कुटुंबापर्यंत नेऊन सोडतो, की जेव्हा कुटुंबावरतीच आघात केला तर ते भरपूर दिवस चालतं. म्हणून आजही आमची कुटुंब संस्था बंद करायला तयार नाही. आजही आम्ही आमच्या कुटुंबात मशगूल आहोत. कुटुंब सोडायला आम्ही तयार नाही. आणि नीतिशास्त्रानुसार कुटुंब जेव्हा आम्ही आमच्या आई वडील नवरा बायको मुलं इथपर्यंतची व्याख्या केली, भगवान बुद्धाने ती व्याख्या ब्रॉड करायला सांगितली, मोठी करायला सांगितली. कुटुंबाचं नियम म्हणून ती आक्रोशून घेतली. जेव्हा बाबासाहेब सांगतात की बुद्धपूर्व काळामध्ये वर्ण असतील, पण वर्ण गुणात्मक होते. ते गुणात्मक वर्ण जर तुम्हाला जन्मावर आणायचे असतील तर मग आघात कोणावर करावा लागेल? कुटुंबावरच करावा लागेल. कुटुंबाच्या जेव्हा तुम्ही भावना खूप टोकदार कराल, आजही मला माझ्या जातीचा अभिमान का वाटतो, त्या भावना टोकदार केलेल्या आहेत. आणि कुठून आली ती? माझ्या कुटुंबातून निर्माण झाली. आजही माझ्या कुटुंबात जन्माला आलेला पोरगा, समजा एखादा मुलगा अपंग झाला आणि दुसऱ्याचा गोरा गोमटा आहे म्हणून ह्या आईला तो आवडतो का? तिचा अपंग मुलगाच तिला जास्त प्यारा आहे, तो गोरा गोमटा असेल तरी नाही. कारण तिच्या नीतिमत्ता तिच्या मुलाबरोबर आहे आणि त्या जन्मलेल्या नीतिमत्तावरती संस्कार आहेत. आणि मग ते संस्कार एवढे टोकदार आहेत की म्हणून केलेले टोकदार मग आम्ही कुटुंबामधून जेव्हा समाजामध्ये येतो, समाज एक कोणाचा बनतो? तो कुटुंबामधूनच बनतो ना. माझाही सांगण्याचा उद्देश काय होता की मी का म्हणतो कुटुंब आपलं घर विहार बनवा? कारण समाज हा प्रत्येक कुटुंबापासून बनतो. जेव्हा कुटुंब प्रगल्भ होतील, कुटुंबामध्ये नैतिकता येईल, कुटुंब ब्रॉड होईल, तेव्हा समाज ऑटोमॅटिक ब्रॉड होईल. तेव्हा समाज समजायला लागेल. आणि म्हणून ते छेरलं. म्हणून अटॅक कुठे करतोय? कुटुंबावरती करतोय. तो समाजावरती जास्त अटॅक करत नाही. आणि त्या कुटुंबालाही नंतर धर्म सांगतो, चातुर्वर्ण सांगतो. म्हणजे ब्राह्मणाच्या कुटुंबात जन्माला आल्या पोरांनी तो किती नालायक असला तरी त्याने शस्त्रपठनच केलं पाहिजे, त्यांनी ज्ञान अर्जन केलं पाहिजे आणि दुसऱ्याला ज्ञान दिलं पाहिजे. म्हणून मला वाटतं मी इथं सांगितलं होतं की MTNL मध्ये एक ऑफिसर होता. मी आमच्या तिथे CP म्हणजे चीफ प्रमोटर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा, आणि तो रोज येऊन मला सांगायचा, साहेब तुमच्या खूप ओळखीचे आहेत, मला रामकथा करायला जरा परमिशन द्या. तुमचे सगळे लोक, कारण सगळेच आहेत ना, त्या झोपडपट्टी सगळे होते, हिंदू होते. आणि UPच्या लोकांमध्ये रामकथा ऐकणं खूप मोठं फॅड आहे. तुमच्याकडे नसेल पण तुम्ही UP ला गेलात ना तर राम ते कथा वाचक 50-50 लाख रुपये घेतात. ते राम भद्राचार्य विद्राचार्य तुम्ही बघितले असतील ना, 50 लाख रुपये नुसत्या कथा वाचकाचे घेतात. ते रामकथा लावली की ती आणि ती 10-10 दिवस चालते. तसं तो होता माझ्याकडे यायचा. मग साहेब तुम्हाला खूप लोक ओळखतात, त्या लोकांना सांगा ना साडीच्या साडीमध्ये माझी रामकथा करा. मला वाटलं गरीब आहे का नव्हते. आणि म्हणून 2-4 जणांकडे मी जेव्हा त्याची शिफारस केली तेव्हा तिसऱ्या एका जणांनी येऊन सांगितलं, साहेब ते MTNL मध्ये मोठा ऑफिसर आहे, त्यावेळेस त्याला 75,000 रुपये पगार होता. मी त्याला बोलून घेतलं, म्हटलं एवढा मोठा पगार आहे परत कशाला काम करतो? नाही, तो म्हणतो आमचा जन्मजात आमचा तो हक्क आहे आणि तो टिकला पाहिजे. इथे म्हणून नीतिशास्त्र केलं. त्या ब्राह्मणाच्या पोराला सांगितलं तू तुझा हक्क सोडायचा नाही. तो हक्क राबवण्याकरता तो किती कमवायला लागला तरी त्यांची ती भिक्षुकी ते सोडायला तयार नाही. त्यांना होम यज्ञ पूजा घालणं ते सोडायला तयार नाहीत. आमच्या पोराला जर म्हटलं की त्रिशरण पंचशील म्हण तर ते काही म्हणत नाही. आम्हाला भिक्षू आणावा लागतो. आमचे बौद्धाचार्य जास्त हे करत नाहीत. बौद्धाचार्य मैताला जास्त जात नाहीत, नाव ठेवायला जातात. म्हणून आमच्यातले जे जातात त्यांचा जातो. त्यांच्यातल्या पोराला मी जसं उदाहरण सांगितलं ना, त्याला संस्कृत येत नाही, त्याची बिला चटका देतात आणि तोत्र करतात. पुढच्याला कळलं नाही पाहिजे ना, संस्कृत म्हणतो का काय म्हणतो केलं की संपलं का. ही पद्धत आहे त्यांच्यावर. म्हणजे नैतिकता कुठे पाळायची आणि कशी पाळायची ही म्हणून कुटुंबात घालून दिलेली आहे. आणि याच्यावर नुसता यांनीच अभ्यास नाही केला. बाबासाहेब सांगतात जगातल्या प्रत्येक शास्त्रज्ञांनी केला. कारण एवढं विलोभनीय स्वरूप होतं
जो प्लेटो आहे, सुकरातचा शिष्य आहे जो प्लेटो, खूप मोठा शास्त्रज्ञ आहे, पण त्यालाही चातुर्वर्ण्य पद्धत आवडलेली. त्याच्या ग्रंथात तो लिहितो की भारतातल्या हिंदू धर्मातली चातुर्वर्ण्य पद्धती, कारण त्याची अपेक्षा काय आहे, कामाची विभागणी. त्याला काय माहिती, पैदा आलं कीच ते होतंय म्हणून. प्लेटोने लिहिले, बाबासाहेब इथे लिहितात की प्लेटोला ते लक्षात नाही आलं. प्लेटो एवढा प्रभावित होतो याच्यावरती की किती सुंदर पद्धत आहे की एका समूहानं न्यायदान करायचं, एकानं संरक्षण करायचं, एकानं सेवा करायची. त्याला एवढा प्रभावित होतो तो, कारण तो भारतात आलाच नाही, त्यांनी इथलं नैतिकता बघितलेलीच नाही. म्हणून बाबासाहेब म्हणतात की शास्त्रज्ञही काही दार्शनिकही याच्यावरती फिदा झाले की ही पद्धत खूप चांगली आहे. पण ही पद्धत कशा करता आणण्यात आली हे त्यांना जोपर्यंत माहिती नव्हतं. कारण मनू एवढा हुशार होता की मनूनी, आता परत मनू म्हणताना परत तुम्हाला बाबासाहेबांच्या तिथे जायचं. मनू कोण आहे, भार्गव आहे. मनू नावाचा कोणी माणूस नाहीये. मनू त्या भार्गवानी मनुस्मृती लिहिली आणि काल्पनिक मनूच्या नावावर खपवली. आणि काल्पनिक मनू कोण केला, निश्चित खपवल्या जाते का? काल्पनिक मनू हा ब्रह्मदेवाचा प्रथम पुत्र आहे. म्हणून त्याला किती म्हणतात ना, अथॉरिटी आहे त्याच्याकडे. जर समजा एखादा GR आपल्या युनिव्हर्सिटीचा कुणी काढू शकतं का? कुलगुरूच्याच नावानं काढावा लागतो की नाही? लिहितो बिचारा क्लार्क. संकल्पना एखाद्या वेळेस दुसऱ्याच कोणाची असते, पण GR काढताना कोणाच्या नावे काढला जातो? कुलगुरूच्या. कारण का? त्याला प्रतिष्ठा आहे, ते लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात. हे कुलगुरूंनी काढलेलं आहे. एखाद्या जजने जजमेंट लिहिलंय, त्याच्या खाली जजचं नाव असतं, कारण त्याला ती पात्रता. टाईप करणारा टायपिस्ट असतो ना, हा सांगतो टायपिस्ट करतो, लिहिणाराही असतो, परंतु पात्रता येण्याकरता लिहिलं. भार्गवानी नाव कोणाचं केलंय? मनूचं. मनू हे कल्पनेतलं चरित्र आहे. आणि म्हणून ह्या मनूनी, म्हणून आता आपण जे बार ऐकतो ते नेहमी लक्षात ठेवायचं. मनू हा शब्द वापरतो आपण कारण ते त्याने दिलेलं ते नाव आहे म्हणून. आणि त्याने एवढी व्यवस्था केलेली आहे की संस्कार किंवा नीतिशास्त्र हे कुटुंबामध्ये पेरलं आणि कुटुंबाला एवढं प्रभावित केलं की बाहेरचे दार्शनिक पण त्याच्यावरती लुब्ध झाले. बाबासाहेब म्हणतात की प्लेटो सारखा माणूस, की तो म्हणतो की एवढी उदात्त संकल्पना हिंदू धर्मात आहे की जी श्रम विभागणी करते. आणि त्याच्यावरती बाबासाहेब लिहितात की त्या श्रम विभागणीत त्याला नैतिकता दिसली नाही. कारण श्रम विभागणी करता करता तिथे नैतिकता कधी असती की श्रम विभागणी जर गुणानुक्रमावर असती. शिक्षणाचा पंडित हा शिक्षणावरती किंवा बुद्धिवर्त झाला असता तर मग मात्र ती पद्धती चांगली होती, परंतु नाही. म्हणून बाबासाहेब, आता आपण तसं म्हणता येणार नाही, पण जेव्हा ब्युरोक्रसीचा चॅप्टर घटनेमध्ये आणणं सुरू होतं त्यावेळेसही हे प्रश्न उपस्थित झाले होते की नेमकी ब्युरोक्रसी, कारण त्यावेळेची ब्युरोक्रसी काय होती की अर्धे इंग्रज होते आणि अर्धे आपले होते. अर्धे इंग्रज परत गेले आणि जेव्हा इथे ही चालवायची वेळ आली त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू आणि यांच्या याच्यातले लोक सांगत होते की ब्राह्मण हुशार आहे म्हणून आपला जो ब्राह्मण कार्यकर्ता आहे तो चालवेल. बाबासाहेब म्हणे मूर्ख आहेत, तुम्हाला हे जमणार नाही. कारण ती ब्युरोक्रसी जी होती ती ट्रेन केलेली होती इंग्रजांनी आणि सर्वच ब्युरोक्रसी इंग्लंड मधून आलेली होती का? काही होते, पण इंग्रजाचं नीतिशास्त्रच असं होतं की माणसाला, म्हणून आजही नाही जगामध्ये कुठेही नाही. बाबासाहेबांनी किती तात्विकपणाने केलेलं आहे. IAS जो होतो, IAS ही नोकरी कोणाची आहे? सेंट्रल गव्हर्नमेंटची. पोस्टिंग कुठे होते? स्टेटमध्ये. आणि प्रत्येक स्टेटमध्ये 2/3 IAS हे बाहेरच्या स्टेटचे असतात. हा घटनेमध्ये केलेला नियम आहे, कारण तुमच्या स्टेटची ब्युरोक्रसी आली तर ते मंत्र्यालाही जुमानणार नाही आणि कधी हे होईल. म्हणून 2/3 ब्युरोक्रसी. बघा कधी कलेक्टर तुम्हाला बाहेरचे दिसतील, 2/3 हे बाहेरच्या स्टेटचे असतात. हे नीती आहे. नीतिशास्त्र जेव्हा तिथे करताना बाबासाहेबांनी ते नीतिशास्त्र केलं होतं. डोक्यात एखाद्या वेळेस विचार असेल की माझी लोक होतील आणि तिथे माझा समाज निर्माण करतील, आणि म्हणून एका सभेमध्ये खूप अपेक्षाने म्हटले होते की जा तुमच्या घराच्या भिंतीवर
लिहून ठेवा, तुम्हाला शासनकर्ती जमात बनायची. काय असेल त्यांच्या डोक्यामध्ये हे लिहिल्यानंतरच असेल ना, उघड तर बोलता येत नव्हतं. कारण तुम्हालाही तुमची जमात करायची. बाबासाहेब स्पष्ट म्हटलेत ना, तुम्हाला शासनकर्ती जमात बनायचं, जात नाही बोलले. काय बोलले? शासनकर्ती जमात बनायचंय. हे किती खुश होतं. हे नैतिकता आहे की तुम्ही तिथे जर गेलात तर तुम्ही ते राज्य मात्र नैतिकतेने करा, कारण तुमच्या पुढे मी बुद्ध धर्म दिलेला आहे. इथे शास्त्रज्ञही गपगार होता त्याच्याकरता, त्यांना ती भुरळ पडते. विवेकानंदाचं उदाहरण मी सांगितलं तुम्हाला. शिकागोच्या परिषदेमध्ये जेव्हा विवेकानंद जातात तेव्हा हिंदू नावाचा धर्मच नाहीये म्हणून तिथं प्रतिनिधित्व दिलेलं नसतं. म्हणजे धर्म तुम्ही ऐकता ना, अनागारिक धम्मपाल, महाबोधी विहाराचा पहिला संघर्ष करणारा, ते शिकागोच्या परिषदेला आहेत बौद्ध धर्माचे प्रतिनिधी म्हणून. आणि जेव्हा हे महाबोधी विहाराचा लढा लढायला आपल्या इंडियामध्ये येतात तेव्हा विवेकानंद त्यांना मदत करतात थोडीशी. कारण विवेकानंदाला हिंदू धर्मात इज्जत नाही, कारण मला वाटतं ते ब्राह्मण नाहीये. ब्राह्मण नसल्यामुळे मासळी खाणारा हा आणि एकदम जवानीत बिना लग्न करता झालेला संन्यासी, याला किंमत नाही. त्यांच्या संन्यासाला, कोण्या संन्यासाला किंमत आहे? मर्तांनाच्या. जो मर्तांना संन्यासी होतो तो, आणि तोही ब्राह्मण असला पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वरालाही किंमत नाही दिली, कारण ते संन्यासाची पोर आहे. ज्ञानेश्वर कोणाचा आहे? संन्यासाचा पोरगा आहे आणि लहान वयात संन्यासी झालेला आहे. म्हणून तुकाराम आणि ज्ञानेश्वर ना समाधी ना वैकुंठ गमन, त्यांचा 302 आहे. ते आपण समजून घ्यायचं. म्हणून इथे ती नैतिकता म्हणूनही माफ नाही केली. इथे स्वामी विवेकानंदालाही धर्मपाल आपल्यातला वेळ देतात. आपल्यातला वेळ दिल्यानंतर तो तिथे जाऊन ते भाषण करतो, प्रभावित होतो. परंतु विवेकानंदाच्या डोक्यातली मनुस्मृती जात नाही. जेव्हा तिथून फेमस होतात, विवेकानंद खरे फेमस कुठे होतात? शिकागोच्या भाषणापासून. आणि जेव्हा त्यांना पूर्ण जगभर बोलावलं जातं तेव्हा ते वेदांत सांगत असतात. मनुस्मृती किती डोक्यात आहे? बुद्ध सांगितलाय थोडाफार, विवेकानंदांनी सांगितलं नाही. विवेकानंदांनी थोडीशी बंडखोरी केली, फार जगन्नाथापर्यंत सांगतात ते बुद्धदेव आहे म्हणून. जे जगन्नाथ आहे विवेकानंदांनी ते केले. नैतिकतेची गोष्ट म्हणून, पण नैतिकता ही कुटुंबामध्ये पेरल्यामुळे ती वरवर झिरपत आली आणि ती जायला खूप वेळ लागेल. आणि म्हणून बाबासाहेब आम्हाला सांगतात की ती नैतिकता जर आम्हाला घालवायची असेल तर मग मात्र आम्हाला कुटुंब पद्धतीपर्यंत जावं लागेल. तिथेही एक उदाहरण आहे, या ग्रंथामध्ये नाही आलं. बाबासाहेबाला इंग्रज लोकांनी ह्या 4-5 लोकांना निधी दिला होता की तुमच्या समाजाच्या सुधारणा करण्याकरता. प्रत्येक लोकांनी आपापल्या धर्मावरती तो खर्च केला. बाबासाहेबांनी त्यावेळेस धर्मांतर झालेलं नव्हतं. बाबासाहेब त्यावेळेस उच्च शिक्षणाकरता लोकांना बाहेर पाठवतात आणि मग ते येत नाहीत. बाबासाहेब वैतागून म्हणतात मला शिकल्या सवरलेले धोका दिला, हे केला. परंतु बाबासाहेबाला एका ठिकाणी प्रश्न विचारला जातो की बाबासाहेब, तुम्ही त्या उच्च शिक्षणावर खर्च करण्यापेक्षा प्राथमिक याच्यावरती करायला पाहिजे होतं ना. बाबासाहेब म्हणतात ते मला कळतंय, पण माझ्याकडे तो वेळ नव्हता. मी माझ्याहून अंदाज बांधला की मी एकटा जर एवढा वित्त भविष्यात होऊन आलो एवढं परिवर्तन करू शकतो, तर हे 18 माझ्या साथीला आले तो खूप काही करू शकतील, पण ते झालं नाही. आणि मग बाबासाहेब म्हणतात की आता तुम्ही खालीहून सुरुवात करा, तुमच्या घरापासून. म्हणून महाडच्या सत्याग्रहाच्या अगोदर एक ती महिलाची परिषद घेतात, त्यामध्ये ते महिलांना संदेश देतात की तुमची केंद्र चांगली आहेत, तुम्ही राजकारणामध्ये समाजकारणामध्ये या आणि तुमच्या घरामध्ये तुम्ही संस्कार करायला सुरुवात करा. कारण मनूनी जे कुटुंबावरती हल्ला केला ते स्त्रियांना आदेश देतात की तुम्ही तो परतवून लावू शकता, वरच्या लेवलवर नाही लावतायत. कारण मनू अजूनही वरच्या लेवलवरती तुम्हाला हायजॅक करतो. कसा करतो? IAS ला पकडल्या जातं. एक सर्वे केलेला होता बामसेपवाल्यांनी केला की काशीरामनी केला मला माहिती नाही, पण जवळजवळ आपले जेवढे IAS आहे तेवढे 75% उच्च जातीतल्या पोरीशी लग्न करतात. म्हणजे मनुस्मृती तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाते. म्हणून नैतिकता हे शास्त्र जे आहे ते कुटुंबापर्यंत कसं लावण्यात आलं ह्या दृष्टीने बाबासाहेबांनी इथे
केलेला हा उहापोह आहे. याचा दुसरा भाग आपण उद्या बघू.